नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेबाबत माहिती बघणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त धरणे व पाणीसाठा असलेले राज्य आहे। मित्रांनो, यावर्षी अल निनोचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्यामध्ये धरणाचा साठा हा कमी झालेला आहे व यावर्षी गाळ हा काढण्याची जी प्रक्रिया आहे ही वाढलेली आहे। यावर्षी शेतकरी गाळ आपल्या धरणामध्ये जास्त प्रमाणात नेत आहेत। मित्रांनो, यासाठी सरकार एक योजना राबवते, ते म्हणजे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार। या योजनेअंतर्गत मित्रांनो, शेतकऱ्यांना एकरी 15,000 तर हेक्टरी 37,500 रुपये इतके अनुदान देण्यात येते। यासाठी काही संघटना ह्या सरकारने ठरवलेल्या आहेत, ज्या याच्यात काम करतात। त्या संघटना कोणत्या, हे अनुदान आपल्याला कसे मिळेल, यासाठीचा GR शासन निर्णय कसा आहे, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण सविस्तर बघणार आहोत। तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेबाबत राबवण्याबाबतचा GR आपण आता बघणार आहोत। मित्रांनो, हा शासन निर्णय मृद व जलसंधारण विभाग यांच्याकडून 20 एप्रिल 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठा असलेले राज्य असून दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणाच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरवल्यास धरणांची मूळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे। ही बाब विचारात घेऊन शासनाने राज्यातील धरणामधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी राज्यातील धरणामधील गाळ काढून तो शेतात पसरवण्यासाठी ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय दिनांक 6 मे 2017 नुसार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबवण्यात आलेली आहे। सदर योजनेची मुदत मार्च 2021 अखेरीस संपलेली असल्याने सदर योजना यापुढे 3 वर्षासाठी राबवण्याबाबत 16/1/2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मुदतवाढ दिलेली आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय आता आपण बघू शकता। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना महाराष्ट्रात सन 2021 पर्यंत उल्लेखनीयपणे राबवली असली तरी ती पुन्हा सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे। यावर्षी अल निनो या कारणाने पाऊस सरासरीपेक्षा कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात होती व तसे झालेही। तसेच महाराष्ट्रातील जलसाठ्यामध्ये अजूनही अंदाजे 44 कोटी घनमीटर गाळ आहे। तसेच मागील काळात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ची अंमलबजावणी करीत असताना ATE चंद्रा फाउंडेशन व BGS भारतीय जैन संघटना यासारख्या संस्थांनी त्यात तज्ञत्व मिळवले आहे। म्हणून भागीदारीने संपूर्ण राज्यात आणि विशेष करून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण जिल्हे आणि महत्त्वाकांक्षी जिल्ह्यामध्ये ही योजना राबवणे प्रास्ताविक आहे। तसेच या आधीच्या योजनेत महाराष्ट्र शासनाकडून फक्त इंधन खर्च देण्यात येत होता, मशीन खर्च स्वयंसेवी संस्था तर गाळ पसरवण्यासाठीचा वाहतूक तसे पसरवण्याचा खर्च शेतकरी स्वतः करीत होते। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचे महत्त्व पाहता जी जोमाने राबविणे आवश्यक आहे, त्यामुळे यावेळी शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देणे प्रस्तावित करण्यात येत आहे। तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा पुरेपूर लाभ घेता यावा करिता शेतकऱ्यांना अनुदान देणे प्रस्तावित आहे। त्यामुळे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना राज्यात राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत आपल्याला शेतकऱ्यांना अनुदानाची मर्यादा ही गाळ पसरवण्यात आलेल्या गाळाच्या 35.75 प्रति घनमीटर प्रमाणे एकरी 15,000 रुपयेच्या मर्यादेत म्हणजेच एकरामध्ये 400 घनमीटर गाळाच्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल। हे अनुदान फक्त 2.5 एकरपर्यंत म्हणजेच 37,500 अधिकाधिक देय राहील। विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा ही मर्यादा लागू राहील। मित्रांनो, या अंतर्गत जी निवड प्रक्रिया आहे ती खालीलप्रमाणे असेल। यामध्ये गाळ घेऊन गेलेले सीमांत अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणजे 1 हेक्टरपर्यंत व लहान 1 ते 2 हेक्टर शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येईल व विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त शेतकरी अनुदानास पात्र राहतील। सदर लोक बहुभूधारक असले तरी अनुदानास पात्र राहतील। मित्रांनो, या योजनेअंतर्गत गावात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत काम सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन अशासकीय संस्थांनी जिल्हास्तरीय समितीत प्रस्ताव सादर करावा, ज्यात जलसाठ्यामध्ये अंदाजे उपलब्ध गाळाचा प्रमाणाचा उल्लेख करणे बंधनकारक राहील। मित्रांनो, यामध्ये काही समिती या ठरवण्यात येतील, त्यांच्याद्वारे अवनी ॲपद्वारे त्याच्यामध्ये माहिती साठवण्यात येईल। यासाठी ATE चंद्रा फाउंडेशन यांच्यामार्फत
अवनी ॲप प्रशिक्षण आहे या संदर्भात सर्व माहिती आपण या जी आरमध्ये पाहू शकता। हा जी आर मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। मित्रांनो, या पात्र शेतकऱ्यांची यादी अवनी ॲपवरून प्राप्त होईल, त्यासाठी 7/12चा उतारा आणि सदर शेतकरी विधवा, अपंग, आत्महत्याग्रस्त, अत्यल्प आणि अल्पभूधारक सदरात मोडत याबाबतचा पंचनामा सादर करावा। सदर पंचनाम्यात ग्रामसेवक, जिल्हा परिषद, शिक्षक, तलाठी यापैकी एक कर्मचारी यांचा समावेश असणे आवश्यक राहील। सदर 7/12 आणि पंचनामा अवनी ॲपवर अपलोड केला जाईल। अवनी ॲप कार्यरत नसल्यास किंवा काही अडचण असल्यास अशासकीय संस्थेने सर्व नमूद बाबी प्रत्येक शेतकऱ्याने घेऊन गेलेल्या गाळाचे प्रमाण दर्शविणारा तपशिलावर अवनी ॲपद्वारे माहिती काढून ती उत्खनन केलेल्या गाळाच्या प्रमाणाशी दर दिवशी ताळेबंद तयार करून योग्य असल्याची खात्री करावी। मित्रांनो, हे जे अनुदान आहे शेतकऱ्यांना DBT अंतर्गत देण्यात येईल। ग्रामपंचायतीने निधी प्राप्त झाल्याचे 1 आठवड्याचे आत संबंधित शेतकऱ्यांना अदा करणे आवश्यक राहील। मित्रांनो, यासाठीच्या ज्या समित्या आहेत ते सर्व आपण या जी आरमध्ये पाहू शकता। हा जी आर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे। तसेच आपण हा जी आर सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, तिथे सुद्धा जाऊन डाउनलोड करू शकता। मित्रांनो, या प्रकारे आपल्याला हेक्टरी 37,500 इतकं अनुदान हे आपल्याला गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत मिळणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह। धन्यवाद।